आज दर्शा म्हणजेच समोरच्या अमावस्या असल्यामुळे शनी शिंगणापूर येथे देशभरातून भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आहे। आपण बघू शकतो की त्यातच आता नवीन वर्ष आणि 31 डिसेंबरच्या सुट्ट्या ज्या आहेत या ठिकाणी नाताळच्या सुट्ट्या असतील त्यामुळे भाविक जे आहेत ते शनी शिंगणापूरच्या दर्शनासाठी शनी शिंगणापूर येथे आलेले आहेत आणि आपण बघतो की सकाळपासूनच ह्या गर्दी जी आहे ती बघायला मिळत आहे। तर भाविक जे आहेत ते दर्शन या ठिकाणी घेत आहेत आणि विशेष म्हणजे धुकं जे आहेत धुक्याची चादर जी आहे ती देखील पसरलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत आता बघू शकतो की एक गुलाबी थंडीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि भाविक जे आहे ते दर्शनासाठी शनी शिंगणापूर येथे मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या सगळ्यांना आज अमावस्या आहेत आणि तुम्ही दर्शनासाठी आलेला आहात। येस आज खूप दिवसानंतर असं वातावरण बघायला भेटलंय आम्हाला। मी संभाजीनगर मध्ये टॅक्सी चालवतो, शिर्डी शनी शिंगणापूर देवगड करतो आम्ही कंटिन्यू टॅक्सीवाले असल्यामुळे। पण आज खूप दिवसानंतर म्हणजे मी आतापर्यंत असं बघितलं नाही या वर्षामध्ये गेलेल्या वर्षात, पण भाविकांचा खूप श्रद्धा आहे आणि आज गर्दी पण आहे अमावस्या असल्यामुळे खूप आणि देवाला माझा नमस्कार करतो। निश्चितच आज अमावस्या असल्यामुळे या ठिकाणी भाविक जे आहेत ते आपल्या मागची साडेसाती दूर व्हावी यासाठी शनीला येत असतात, ते अभिषेक करत असतात आणि आज देखील तेच वातावरण जे आहे ते शनी शिंगणापूर मध्ये पाहायला मिळत आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।